महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संकटमय पाऊस नेमका कधी थांबणार ही सध्या सगळ्याच्या मनातील मोठी शंका आहे। परंतु 5 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची सक्रियता दिसून येणार आहे। ही पावसाची सक्रियता नेमकी कोणत्या जिल्ह्यात कधी कशी आढळणार आहे ही जाणून घेण्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमच्याही जिल्ह्याचं यात नाव समाविष्ट केलेलं आहे। सर्वप्रथम पालघर जिल्ह्यात वातावरण हे ढगाळ राहणार असून कधी कधी कमी कालावधीसाठी गरजेपेक्षा जास्त पाऊस होऊ शकतो, त्यामुळे कमी उंचीच्या भागात पाणी साचण्याची शक्यता लक्षात ठेवा। ठाणे जिल्ह्यात सकाळी 9च्या दरम्यान आणि संध्याकाळी ढगाळपणा, काही वेळा वादळी पाऊस किंवा शॉवरची शक्यता आहे। मुंबई शहर व उपनगर भागात आयएमडीने मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांसाठी मुंबई शहर व उपनगरीय सतर्कता म्हणजेच पिवळा आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। 5 ऑक्टोबर 2025 रोजी शहरात मध्यम ते तितकेच ठिकाणी अतिवृष्टीचा धोका असू शकतो। शहरात काही ठिकाणी जलमुद्रा, वॉटर लॉगिंग, तात्पुरती वाहतूक व्यत्यय आणि विजेचे खंड पडण्याची छोटेखानी असण्याची शक्यता आहे। रायगड जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस, काही वेळा मुसळधार पाऊस होऊ शकतो, तसेच ढगफुटी आणि ठिकठिकाणी वीजसह वादळी येण्याची शक्यता आहे। रत्नागिरी जिल्ह्यात आर्द्र किनारी भाग असल्याने पावसाचा प्रभाव खूप होणार आहे। दिवसभरात ढगाळ वातावरण आणि सतत थोडे मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी थोडे जोरदार पावसाची शक्यता आहे। या ठिकाणचे तापमान दिवसाचे 29 ते 31 डिग्री तर रात्रीचे तापमान 23 ते 25 डिग्री असणार आहे। सिंधुदुर्ग जिल्हा हा किनाऱ्याजवळील महाराष्ट्रातील दक्षिण भाग आहे आणि तिथे पावसाची तीव्रता अधिक असणार आहे। त्या दिवशी मध्यम ते जोरदार पाऊस, मुसळधार पावसाची काही वेळा शक्यता, तसेच वीज वादळांसह ढगफुटी अपेक्षित। तापमान अंदाजे 30 ते 32 डिग्री दुपारचे राहील आणि संध्याकाळचे तापमान हे 24 ते 26 डिग्री पर्यंत कमी होईल। धुळे जिल्ह्यात हा दिवस तुलनेने उबदार आणि आर्द्रता असलेला असणार आहे। दिवसा हलका ते मध्यम पाऊस किंवा शावर्स येण्याची शक्यता आहे। विशेषतः संध्याकाळच्या काही तासात ढगाळ वातावरण असून वारा हलका ते मध्यम गतीचा असणार आहे। रात्री तापमान कमी होऊन 23 ते 25 डिग्रीच्या दरम्यान येणार आहे। नंदुरबार मध्ये 5 ऑक्टोबरला मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। विशेषतः अपराह्न व सायंकाळच्या वेळात ढगफुटी होऊ शकतात। काही वेळा ठिकाणी विजेचा कडकडाट होण्याची शक्यता देखील आहे। या दिवसाचे तापमान 28 ते 30 डिग्री तर संध्याकाळचे तापमान 21 ते 24 डिग्री पर्यंत कमी राहणार आहे। हवामान थोडे अनिश्चित असू शकते, कारण येणाऱ्या वादळी ढगांमुळे बदल होऊ शकतात। नाशिक मध्ये दिवसभरात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। काही वेळा तात्पुरते जोरदार पाऊस होऊ शकतो। ढगाळ हवामान राहील आणि आर्द्रता जास्त असेल। दिवसातील तापमान अंदाजे 28 ते 31 डिग्रीच्या दरम्यान येईल तर रात्रीचे तापमान 22 ते 24 डिग्रीच्या दरम्यान असणार आहे। विशेष काळजी म्हणजे पावसामुळे रस्ते ओले होऊ शकतात आणि पाणी साचू शकते। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये या दिवशी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, पण जोरदार पाऊस येण्याची शक्यता कमी आहे। ढगाळ वातावरण आणि स्थानिक शावर्स अपेक्षित आहेत। दिवसाचे तापमान 30 ते 33 डिग्री तर रात्रीचे तापमान 23 ते 25 डिग्रीच्या दरम्यान राहणार आहे। आर्द्रता कमी प्रमाणात पण वातावरण थोडे गरम राहणार आहे। जळगाव जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। विशेषतः दुपारी किंवा संध्याकाळी काही वेळ पाऊस येऊ शकतो। स्थानिक ढगफुट्या अपेक्षित म्हणजेच जोरदार कमी कालावधीसाठी जोरदार पाऊस 5 मिनिट 10 मिनिट अशा कालावधीसाठी, यासाठी ढगफुट्या हा उल्लेख केला आहे। नंतर दिवसाचे तापमान हे 30 ते 32 डिग्री तर रात्रीचे तापमान 22 ते 24 डिग्रीच्या दरम्यान राहणार आहे। वातावरण थोडे अनिश्चित राहणार आहे, कारण आसपासचे भाग पावसाने प्रभावित होऊ शकतात। पुणे जिल्ह्यात हा दिवस सामान्यपणे ढगाळ हवामान असेल। काही वेळा हलक्या ते मध्यम पाऊस म्हणजेच कमी कालावधीसाठी जोरदार स्पेल्स येऊ शकतात। विशेषतः दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळेस तापमान दिवसाचे सुमारे 29 ते 32 डिग्री आणि रात्रीचे तापमान 23 ते 25 डिग्रीच्या दरम्यान येण्याची शक्यता आहे। हवामान थोडे आर्द्र होईल, पण पाऊस सतत न पडता कधी कधी थवथवी स्वरूपाचा राहू शकतो। सातारा जिल्ह्यात दिवसाचे तापमान अंदाजे 30 ते 33 डिग्री आणि रात्रीचे तापमान 22 ते 24 डिग्रीच्या दरम्यान येईल। सातारा जिल्ह्यातील उंच भागात असल्यामुळे या ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी आहे, परंतु जो सपाट प्रदेश आहे या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे। सोलापूरमध्ये या दिवशी पाऊस अपेक्षा कमी आहे, म्हणजेच पूर्णपणे कोरडे असेल असे सांगता येते। तीव्र पावसाची शक्यता कमी आहे। दिवसाचे तापमान अंदाजे 32 ते 34 डिग्री इतके राहील आणि रात्रीचे तापमान 22 ते 24 डिग्रीच्या दरम्यान येण्याची शक्यता आहे। काही वेळा ढगाळपणा राहणार आहे, पण पाऊस फारसा सक्रिय नसणार आहे। सांगली जिल्ह्यात दिवसभरात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे। विशेषतः दुपारी आणि संध्याकाळच्या वेळेस हलक्या स्वरूपाचा आणि काही क्षणासाठी ढगफुटी म्हणजे जोरदार पावसाची शक्यता कमी कालावधीसाठी आहे। तापमान अंदाजे 30 ते 32 डिग्रीच्या आसपास दुपारचे राहील तर रात्रीचे तापमान 22 ते 24 डिग्रीच्या दरम्यान येईल। हवामान
थोडे अनिश्चित राहणार आहे, पण पूर्णपणे कोरडे नसण्याची शक्यता जास्त आहे. कोल्हापूर हा प्रदेश पावसासाठी सक्रिय ऍक्टिव्हिटी अधिक अनुभवतो. या दिवशी मध्यम ते थोडे जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे. काही वेळा शावर्स, वीज वादळाची शक्यता कमी प्रमाणात, पण दिवसाचे तापमान अंदाजे 30 ते 33 डिग्री तर रात्रीचे तापमान 24 ते 25 डिग्रीच्या दरम्यान राहणार आहे. हवामान आर्द्र आणि ढगाळ राहील. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हवामान या दिवशी हलका ते मध्यम पाऊस किंवा शावर्स येण्याची शक्यता. दिवसात वातावरण सामान्यतः ढगाळ राहील आणि काही वेळा तात्पुरत्या कालावधीसाठी जोरदार स्पेल्स येण्याची शक्यता. अंदाजे तापमान दिवसाचे 30 ते 33 डिग्री तर रात्रीचे तापमान 22 ते 24 डिग्री इतके राहील. हवामान थोडे आर्द्र राहील. विशेषतः पाऊस पडल्याने वातावरण उमटीचा अनुभव येऊ शकतो. जालना जिल्ह्यात या दिवशी हलक्या पावसाची शक्यता आहे. मुख्यतः संध्याकाळच्या वेळात ढगफुटी म्हणजेच कमी कालावधीसाठी जोरदार स्पेल्स येण्याची शक्यता. दिवसभर पूर्णपणे पावसाळी वातावरण नसेल, पण आर्द्र हवामान जाणवेल. दिवसाचे तापमान 31 ते 34 डिग्री तर रात्रीचे तापमान 23 ते 25 डिग्री इतके येणार आहे. परभणी जिल्ह्यात दिवसभर हलका ते मध्यम शावर्स येण्याची शक्यता आहे. विशेषतः दुपारी व संध्याकाळच्या वेळेस वातावरण ढगाळ राहील. काही वेळा हलक्या पावसाची तात्पुरती हजेरी असेल. दिवसातील तापमान 30 ते 32 डिग्री आणि रात्रीचे तापमान 22 ते 24 डिग्री पर्यंत येईल. बीड जिल्ह्यात हा दिवस अपेक्षेपेक्षा कोरडा राहण्याची शक्यता अधिक आहे, पण थोडेसे पावसाळी प्रभाव, हलके शावर्स होऊ शकतात. वातावरण सामान्यतः थोडे ढगाळ राहील. दिवसाचे तापमान अंदाजे 32 ते 35 डिग्री इतके ठरू शकते आणि रात्रीचे तापमान 23 ते 25 डिग्रीच्या दरम्यान राहणार आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये अपेक्षेप्रमाणे हलक्या ते मध्यम पाऊस, शावर्स येण्याची शक्यता दुपारी आणि संध्याकाळच्या वेळेस आहे. सकाळी काही प्रमाणात आंशिक सूर्य दिसणार आहे, परंतु नंतर ढगाळ वातावरण घेऊन येईल. दिवसाचे तापमान अंदाजे 30 ते 32 डिग्रीच्या दरम्यान राहील. नंतर रात्रीचे तापमान 22 ते 24 डिग्री इतके असण्याची शक्यता आहे. वातावरण थोडे आर्द्र आणि अस्थिर राहू शकते. लातूरमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे. विशेषतः दुपारी आणि संध्याकाळच्या वेळेस वातावरण सामान्यतः ढगाळ राहील. दिवसाचे तापमान अंदाजे 30 ते 33 डिग्री आणि रात्रीचे तापमान 23 ते 24 डिग्रीच्या दरम्यान येणार आहे. हवामान थोडे अस्थिर राहणार आहे. काही वेळा वारा हलका ते मध्यम वेगाचा असणार आहे. नांदेडमध्ये हा दिवस मध्यम पावसाची शक्यता, काही वेळा ढगफुटी हलक्या वादळांसह असू शकतो. ढगफुटी म्हणजेच कमी कालावधीसाठी 5 मिनिट 10 मिनिट या कालावधीसाठी जोरदार स्पेल्स येण्याची शक्यता. दुपारी व संध्याकाळी पावसाचा झटका येऊ शकतो. दिवसाचे तापमान अंदाजे 29 ते 31 डिग्री तर रात्रीचे तापमान 21 ते 24 डिग्री इतके येणार आहे. हवामान थोडे अस्थिर राहणार आहे, त्यामुळे पाऊस आधी नंतर काळजी घेणे हितावह ठरेल. हिंगोलीमध्ये हलका ते मध्यम पाऊस येण्याची शक्यता. विशेषतः दुपारी व संध्याकाळच्या वेळेस संपूर्ण दिवस कोरडाच राहणार नाही, कारण काही काळ पावसाची उपस्थिती संभव आहे. दिवसाचे तापमान अंदाजे 31 ते 34 डिग्रीच्या दरम्यान तर रात्रीचे तापमान 23 ते 25 डिग्री इतके राहील. हवामान थोडे आर्द्रता असल्याने अनिश्चित स्वरूपाचे राहू शकते. बुलढाणा जिल्ह्यात या दिवशी काही वेळा हलके शावर्स पडण्याची शक्यता आहे. वातावरण सामान्यतः ढगाळ किंवा अर्ध ढगाळ राहणार आहे. दिवसभर तापमान अंदाजे 30 ते 33 डिग्रीच्या दरम्यान तर रात्रीचे तापमान 22 ते 24 डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान थोडे आर्द्रतेने भरलेले राहणार आहे. विशेषतः पाऊस पडल्याच्या उमटीचा अनुभव येऊ शकतो. वाशिममध्ये पावसाची क्रिया कमी प्रमाणात शक्य आहे, म्हणजेच काही ठिकाणी हलक्या शावरची शक्यता. वातावरण ढगाळ राहू शकते. दिवसाचे तापमान अंदाजे 31 ते 34 डिग्रीच्या रात्रीचे तापमान 23 ते 24 डिग्रीच्या दरम्यान येण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यात हलका ते मध्यम शावर्स येऊ शकतात. विशेषतः दुपारी ते संध्याकाळच्या काळात पूर्ण दिवस कोरडा राहणार असे नाही. दिवसाचे तापमान अंदाजे 31 ते 33 डिग्री राहील. रात्रीचे तापमान 23 ते 24 डिग्री इतके असणार आहे. वातावरण थोडे अनिश्चित राहणार आहे. वारा हलका ते मध्यम वेगाने वाहू शकतो. अमरावती जिल्ह्यात दिवसभरात हलक्या पावसाची शक्यता राहणार आहे. विशेषतः संध्याकाळच्या काही तासात शावर्स येण्याची शक्यता जास्त आहे. वातावरण अर्ध ढगाळ ते ढगाळ राहू शकते. तापमान अंदाजे 30 ते 32 डिग्री, रात्रीचे अंदाज 22 ते 24 डिग्रीच्या दरम्यान येण्याची शक्यता आहे. पाऊस पडल्याने काही ठिकाणी रस्त्यांवर ओलेपणा होऊ शकतो. यवतमाळ जिल्ह्यामध्ये या दिवशी पावसाची शक्यता थोडी अधिक दिसते. हलके ते मध्यम शावर्स येऊ शकतात. काही कालावधीसाठी जोरदार स्पेल सुद्धा संभव आहेत. वातावरण ढगाळ राहील. दिवसभराचे तापमान अंदाजे 30 ते 32 डिग्री तर रात्रीचे तापमान 22 ते 24 डिग्रीच्या दरम्यान येण्याची शक्यता आहे. पावसामुळे स्थानिक रस्ते ओले होण्याची शक्यता
शक्यता आहे। वर्धा जिल्ह्यात या दिवशी वादळी पावसाची शक्यता आहे। काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। येथील हवामान विभागीय अंदाजानुसार वादळासह विजेचा कडकडाट आणि भाजलेला पाऊस काही ठिकाणी होऊ शकतो। आरएमसी नागपूरसह थंड हवा व विजे तडाख्यांची ढगफुटी आयसोलेटेड ठिकाणी अशी शक्यता आहे। दिवसातील तापमान अंदाजे 29 ते 31 डिग्री तर रात्रीचे तापमान 22 ते 24 डिग्रीच्या दरम्यान असणार आहे। हवा थोडी आर्द्र राहणार आहे। वारा मध्यम गतीचा असेल। नागपूरमध्ये त्या दिवशी शॉवर्स ढगफुटी म्हणजेच कमी कालावधीसाठी जोरदार पावसाची शक्यता उच्च आहे। विशेषतः मध्य दिवसापासून संध्याकाळपर्यंत काही भागात जोरदार पाऊस व वीज वादळासह हवा हलकी ते मध्यम वेगाने चालू शकते। भंडाऱ्यामध्ये या दिवशी हलका ते मध्यम शॉवरची शक्यता आहे। काही ठिकाणी वीज आणि ढगफुटी देखील अपेक्षित आहेत। आरएमसी नागपूरच्या जिल्हास्तरीय अंदाजानुसार थंड हवा व विजे तडाख्यांसह ढगफुटी आयसोलेटेड ठिकाणी असा अलर्ट आहे। गोंदियामध्ये दिवसभर पावसाची शक्यता जास्त आहे। काही वेळा मध्यम ते जोरदार तसेच वीज आणि या ठिकाणी जोरदार स्पेल्स येण्याची शक्यता आहे। आरएमसी नागपूरने गोंदियासाठी थंड हवा व विजे तडाख्यांसह पाऊस आयसोलेटेड ठिकाणी असा अंदाज दिला आहे। चंद्रपूरमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। विशेषतः दुपारी आणि संध्याकाळच्या काळात वीज वादळासह काही ठिकाणी थंड हवा होऊ शकतो। आरएमसी नागपूरचे अंदाज तापमान अंदाजे 30 ते 32 डिग्री आणि रात्रीचे तापमान सुमारे 22 ते 24 डिग्रीच्या दरम्यान राहील। वातावरण आर्द्र आणि अस्थिर राहील। गडचिरोलीमध्ये तटीय जंगलाळू भागांमध्ये त्या दिवशी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे। काही ठिकाणी वीज वादळासह जोरदार स्पेल्स येण्याची शक्यता आहे। आरएमसी नागपूरने गडचिरोलीसाठी देखील थंड हवा व विजे तडाख्यांसह पावसाची शक्यता आयसोलेटेड ठिकाणी असा अलर्ट दिला आहे।